नमस्कार मित्रांनो, गुरु आपल्याला केवळ ज्ञान देत नाही तर त्यांच्या आचरणातून जीवन कसे जगायचे हे सांगत असते। संतांचे विचारही आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक असतात। मित्रांनो, संत ही गुरूंप्रमाणे आपल्याला त्यांच्या आचरणातून जीवन कसे जगायचे हे सांगत असते। तुकाराम महाराजांच्या अभंगातूनही या आधुनिक जीवनात आपण कसे जगायचे, कुठले मूल्य जपायचे, संत किंवा सज्जन कसे असतात याच्याबद्दल सांगितले आहे। आता हे विचार फक्त ऐकून किंवा समजून घेणे पुरेसे नाही, तर ते आपल्या अंगी आणण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे। संतांचे सगळे विचार आपल्याला अंगीकरण करायला जमेलच असे नाही, पण त्यातून एखाद दोन गुण जरी आपण आपल्या अंगी आणला तरी आपले जीवन अजून सुखी, समृद्ध आणि आनंदी होऊ शकते, अर्थपूर्ण होऊ शकते। आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी संतांना, या निसर्गाला आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या त्या प्रत्येक व्यक्तींना, ज्यांच्यापासून मी काहीतरी शिकले आणि शिकत आहे, धन्यवाद देते। तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।